जगाच्या नकाशावर IT पार्क म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हिंजवडीची वाहतूक कोंडीतून मुक्तता करण्यासाठी पुणे PMRDAनं पहिलं पाऊल उचलायला सुरुवात केलेली आहे। हा मारुंजी ते फेज 2 सर्कल विप्रोचा या ठिकाणचा जो मार्ग आहे 2.5 किलोमीटरचा, त्यातला 300 मीटरचा मार्ग गेल्या 2 वर्षापासून रखडलेला आहे। 2200 मीटरचा मार्ग झालेला होता। त्यामुळेच हा मार्ग जिथं अडवलेला आहे तिथला सगळा राडारोडा काढण्याचं काम पुणे PMRDAनं हाती घेतलेला आहे। आणि हा जो 300 मीटरचा कच्चा रस्ता आहे तिथं अशा प्रकारे रेती जी आहे ती या ठिकाणी भरली जाते आणि इथून पुढं अनेक अतिक्रमणं आहेत, काही दुकानं आहेत, ह्या सगळ्या शेतकऱ्यांच्या जागा आहेत। त्यामुळे हे शेतकरी सगळे आता इथं एकवटलेले आहेत। कोणताही अनुचित प्रकार घडू नये त्यासाठी पोलिसांनी सुद्धा मोठा फौजफाटा इथं तैनात केलेला आहे। परंतु हे जे शेतकरी आहेत ते या ठिकाणी विरोध करताना दिसत आहेत। आपण त्यांच्याशी बोलणार आहोत। खरं तर हिंजवडीचा विकास होणं, हिंजवडीची वाहतूक कोंडी मिटणं हा खूप मोठा प्रश्न आहे, परंतु तुम्ही नाराजी व्यक्त करताय, विरोध करताय। नाराजी व्यक्त करतोय त्याची कारणही तशी आहे। सिस्टमनी त्या गोष्टी त्या वेळेस सगळ्या करायला पाहिजे नव्हत्या। काय करायला पाहिजे होतं? पूर्वीचे खड्डे बुजवायला पाहिजे, पावसापूर्वीचे जे आता म्हणतात की नाले सफाई वगैरे झाली नाही, मग ह्याच्यावर कारवाई करा, त्या सर्व नंबरवाल्याला कारवाई करा। मग ह्याच्या आधी का नाही ना पाऊस दिसला? हवामान खातं काय करते आपलं? हवामान खात्याने सांगितलंच असेल ना पाऊस पडणार आहे, तुम्ही या बाकी पूर्वतयारी करायला पाहिजे। अचानक या कुणाच तरी प्लॉटमध्ये घुसखोरी करा, घुसखोरी चालू आहे, ही घुसखोरीच आहे ना। आम्ही दुसरं काय म्हणायचं? आम्हाला कुठल्याही प्रकारची नोटीस नाही। तुमच्या मीडियातून माध्यमातून, पेपर माध्यमातून आम्हाला कळते की इकडे रस्ता होणार आहे, त्या माध्यमातून आम्ही इकडे आलो आज। मग ही सगळी चुकीची कामं नाही ना। किती जागा होती तुमची इथं, आता किती आहे? पूर्वी 87 गुंठे जागा होती पूर्ण कुटुंबाची, आता 5 गुंठे आमची राहिलेली आहे। ही या रस्त्यातच आहे? ही या रस्त्यातच जाते। तर असं आहे की या शेतकऱ्यांच्या पूर्ण जागा या विकासासाठी जात आहेत। आता हिंजवडीचं नाव आपण बघतोय गेल्या काही दिवसांपासून, ट्रॅफिक कोंडी असेल, मग वॉटर पार्क झालं, असं एक बदनाम पण होताना दिसतंय आणि त्या अनुषंगाने ही सगळी पावलं उचलली जातात। अहो एवढे PMRDAने रस्ते टाकले आहेत, ते रस्ते पूर्ण करायचे ना। आता ह्या रस्त्यावर हे इथं काम चालू केलंय, ह्याने काय ट्रॅफिकचा मार्ग सुटणार आहे का? नाही सुटणार, नाही सुटणार। इथून जरी ट्रॅफिक गेलं तरी पुढं लक्ष्मी चौक, भूमकर चौक जामच होणार। कुठं जाणार आहे इथून ट्रॅफिक? इथून लक्ष्मी चौकात आणि भूमकर चौकातच जाणार ना। हा निव्वळ रस्ता हा ITSला नाही आहे, हा या सोसायट्यांसाठी आहे। सोसायट्यांनी PMRDAला काय केलं मला माहीत नाही, आणि मग त्यांनी हा रस्ता करायचं चालवले, बाकी काय। आता ह्याच्यापूर्वी आमची एक मीटिंग झाली, PMRDA तर म्हणते की ITNसाठी हा चालू आहे, ITNची सगळी वाहतूक कोंडीत ते अडकत आहेत, तुमचा विकास जो आहे, तुम्हाला इथं जो रस्ता नाहीये त्यासाठी सगळं। ऐका ना, ITS इथं एवढं ट्रॅफिक जाम होतं का? आता आम्ही रोज हिंडतो ना, भूमकर चौक, लक्ष्मी चौक, सगळीकडे ट्रॅफिक जाम होतं मोठ्या प्रमाणात। इथं तर काहीच नाही। मग हाच प्रश्न काय? तिकडले प्रश्न सोडवा की तुम्ही। पाणी आता काय तुम्ही मार्ग होऊन देणार आहे की नाही? मग आमचा मार्गाला विरोध नाही, विकासाला आमचा विरोध ज्यावेळेस MIDCने जागा हस्तांतरित केल्या त्यावेळेस आमचा विरोध नव्हता आणि आता विरोध नाही। पण आता ज्या आमच्या उर्वरित जागा राहिल्यात त्या तरी आम्हाला विश्वासात घेऊन आम्हाला काहीतरी त्याचा मोबदला किंवा आम्ही सुशिक्षित असताना आम्हाला भविष्याचा असा काहीतरी विचार करावा लागतो। भविष्यात अंधारात जाऊ शकतो। गोष्ट म्हणजे शेतकऱ्यांचा रोडला विरोध नाहीये आणि आज आम्ही सुशिक्षित, इथं सगळे शेतकऱ्यांची मुलं आहेत, आज सुशिक्षित असून आमच्या आत्महत्येची वेळ आलेली आहे। हे बेकायदेशीरपणे जो कारभार चालू आहे, तर आम्ही मीडियाच्या माध्यमातून तुम्हाला विनंती करतो, आम्हाला न्याय देण्याचा प्रयत्न करा। खरं तर आत्ता वॉटर पार्क ज्यांच्यामुळे झाला, ओढे नाले काही 15 अडवलेले होते, त्यांच्यावरती PMRDAचे आयुक्त म्हणले होते की ज्यांनी हे नाले अडवले त्यांच्यावरती गुन्हा दाखल करू। गुन्हा काय त्यांच्यावरती दाखल झालेला नाहीये, इथं मात्र कारवाई सुरू झाली। गुन्हा दाखल करणं ते त्यांच्या ऑफिशियल कर्मचाऱ्यांचं काम आहे आणि ते तपास करून, त्याच्यात आमचं काम नाही। पण तिथं जे ओढे नाले अडवलेत ना, त्यात बिल्डरांची नावं आहेत, त्या ओढे नाले अडवलेत, काही कंपन्यांची नावं आहेत की ज्यांनी ओढे नाले अडवलेत, त्यांच्यावरती गुन्हा दाखल करू असं 3 दिवसापूर्वी आयुक्तांनी सांगितलं होतं। त्यांच्यावरती गुन्हा दाखल झालेला नाही आहे। गुन्हा दाखल झाला नाही, पण हे जे तुम्ही सांगताय ओढे नाले वगैरे नाही का, पाणी तुंबतंय, वॉटर पार्क झालाय, त्यासाठी ह्या वर्षीच पाऊस नाही पडला ना हिंजवडीत, त्याच्या ते पण कारणीभूत आहेत, म्हणजे ते पण कारणीभूत आहेत, त्यांच्यावरती पण कारवाई झाली। कारण पाऊस पडल्यावर पाणी बघितल्यावरच नाही ना, याच्या आधी पण बघून कारवाई करायला पाहिजे नव्हती। अचानकच ताण लागली की विहीर खोदायची, हे असं नाही होणार ना। आता हा सगळा जो विकास होतोय त्यातनं तुमच्या जमिनी हडपल्या जात आहे असं तुम्ही जे म्हणताय, त्याच्यामुळे काय पुढे जाऊन
तुम्हाला मी मागाशी पण सांगितलं, शेतकऱ्यांचा रस्त्याला विरोध नाही, प्रगतीला विरोध नाही, परंतु शेतकऱ्यांचे विचार घेऊन केलं पाहिजे ना. आज आम्ही काल आयुक्त साहेबांना भेटायला गेलो, पण त्यांची मुंबईला मिटिंग असल्यामुळे आमची बैठक काही झाली नाही. आज आम्ही 2 दिवस आयुक्तांची अपॉइंटमेंट घेऊन त्यांना भेटण्याचा प्रयत्न करतो. आम्हाला आमच्या ज्या हरकती आहे त्यांनी मान्य केले तर ठीक, पण आता माध्यमातून आम्ही तुम्हाला आज हे करतो, विनंती करतो की आम्हाला न्याय देण्याचा प्रयत्न करा. तर आता हा मार्ग खुला करण्याचे प्रयत्न PMRD सुरू आहेत, परंतु केवळ हा मार्ग खुला करण्यानं हिंजवडीचं ट्रॅफिकची समस्या सुटणार आहे का? तर त्याचं उत्तर नाही असंच आहे. कारण ज्या वेळेला वॉटर पार्क झालेला होता तो भाग इथूनच काही अंतरावरती आहे आणि तो वॉटर पार्क कशामुळे झाला तर ओढे आणि नाले अनेकांनी अडवले, त्यात बिल्डरांचा नाव आहेत, काही कंपन्यांची नावं आहेत आणि त्यांनी ओढे नाले अडवले, त्याच्यामुळं रस्त्यावरती पाणी साचतं आणि मग वाहतूक जी आहे ती हळूहळू मंद गतीनं पुढं धावते आणि मग वाहनांच्या रांगा लागतात आणि इथं वाहतूक कोंडी होते. त्याच्यामुळं जेवढं हा मार्ग खुला करणं महत्त्वाचं आहे तितकंच महत्त्वाचं आहे की ज्या बिल्डरांनी, ज्या कंपन्यांनी ओढे नाले अडवले त्यांच्यावरती गुन्हे दाखल करणं. खरं तर PMRDचे आयुक्त योगेश म्हसे यांनी या सगळ्यांना नोटिसा धाडलेल्या आहेत, परंतु नोटिसा धाडून त्यांची मुदत संपलेली आहे. केवळ गुन्हा दाखल करू इतकंच ते या ठिकाणी म्हणतायत, गुन्हा दाखल होत नाही आहे. त्यामुळं यामागं काही गौडबंगाल आहे का याचाही शोध घेणं, याचाही तपास करणं महत्त्वाचं आहे. कॅमेरामन राजेश बिडकरसह नाजिमुल्ला, ABP माझा, हिंजवडी, पुणे. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.